नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा भूगोल विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण भूगोलाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 2 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे। मार्च एप्रिल महिन्यामध्ये होणारी ही परीक्षा आहे 2023 या वर्षाची। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आणि विधान पुन्हा लिहा। 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। पहिला प्रश्न, पश्चिमेकडील ठिकाणांच्या वेळेपेक्षा पूर्वेकडील ठिकाणांची वेळ नेहमी पुढे असते। 2. उच्च शिक्षणाचे केंद्र असल्याने पुणे शहराचा विकास झाला। 3. कोकण रेल्वेच्या सानिध्यामुळे सावेड या गावाचा विकास झाला। 4. नाशवंत वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग उपयुक्त ठरतात। या पद्धतीने आपण 4ही गाळलेली जागा कंप्लीट केल्यास आपल्याला 4 गुण हे मिळतील। त्यानंतर ब भाग बघा, योग्य जोड्या जुळवा 4 गुणांसाठी। 1. हरित छत्रमार्ग, त्याची जोडी आहे अवयवांची जलद गतीने वाहतूक। रोरो वाहतूक कोकण रेल्वे, संदेशवहन कृत्रिम उपग्रह आणि म्हैसूर कर्नाटक। या पद्धतीने अचूक जोड्या लावायच्या आहेत। प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय? दुसरं, अतिरिक्त उत्पादनाचे काय केले जाते? 3. जागतिकीकरण करार म्हणजे काय? 4. जागतिक प्रमाणवेळ व भारताची प्रमाणवेळ यात फरक किती आहे? या पद्धतीने आपण 4ही प्रश्नांची उत्तरं लिहायची। यात आपल्याला काही अडचण आली असल्यास आपल्या चॅनलची भूगोलाची प्लेलिस्ट बघा, इयत्ता 9वी भूगोलाची, त्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। त्यानंतर प्रश्न तिसरा, दिलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील पर्यटन स्थळे दाखवा। सूची आवश्यक 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे। एक आराखडा आपल्याला दिला जाईल भारताचा आणि त्यामध्ये आपल्याला जम्मू, मंगळूर, कोलकाता, कन्याकुमारी, पणजी, आग्रा ही ठिकाणं दाखवायची आहेत। यापैकी कोणतेही 4 ठिकाणं आणि सूची काढायची आहे। त्यानंतर प्रश्न चौथा, संज्ञा लिहा 4 गुणांसाठी। 1. जागतिक प्रमाणवेळ, 2. भारतीय प्रमाणवेळ। बघा त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं आहे। त्यानंतर प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा, कोणतेही 2, 6 गुणांसाठी। 1. आंतरराष्ट्रीय वाररेषा आजच्या युगात महत्त्वाची ठरत आहे। 2. भारतातील अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे। 3. पृथ्वीवर दिवस पॅसिफिक महासागरात सुरू होतो। यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची कारणे आपण लिहिल्यास आपल्याला 6 गुण मिळतील। त्यानंतर प्रश्न 6वा, जोडस्तंभालेख काढायचा आहे आपल्याला 6 मार्कांचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सुद्धा कंप्लीट करायची आहेत। 1. भारताचे आयात मूल्य किती आहे? 2. सर्वात कमी आयात मूल्य कोणत्या देशाचे आहे? ब्राझील। आणि 3. सर्वात जास्त निर्यात मूल्य कोणत्या देशाचे आहे? चीन। आणि भारताचे आयात मूल्य 380। त्यानंतर शेवटचा प्रश्न, सविस्तर उत्तरे लिहा, कोणतेही 2, 8 गुणांसाठी। 1. जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा। 2. पर्यटनाचे उद्देश कोणकोणते असतात? 3. टीव्ही हे संदेशवहनाचे स्वस्त साधन आहे हे स्पष्ट करा। या पद्धतीने आपण अचूक उत्तरं लिहिल्यास आपल्याला 8 गुण हे मिळतील। या 3ही प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपण लिहायचे 4-4 गुणांसाठी। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सोडवलेली। ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी पडणार आहे।
यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलची द्वितीय सत्र परीक्षा ही प्लेलिस्ट बघा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक